आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न. ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नीरज चोपडा. प्रश्न 2. नुकताच तेलंगणा राज्याचा 11वा स्थापना दिवस कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 जूनला. प्रश्न 3. IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहूया प्रश्न 4. डोगरी फूड फेस्टिवलचे आयोजन कुठे केले जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 5. अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील त्राल वन्यजीव अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. प्रश्न 6. OECD 2025 ची मंत्रिस्तरीय बैठक अलीकडेच कुठे होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस इथे. प्रश्न 7 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सतना विमानतळाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 8. नुकत्याच झालेल्या थायलंड ओपन 2025 मध्ये पुरुषांच्या 90 किलो गटात नमन तंवरने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 9. अलीकडेच झालेल्या उलान बटार ओपन 2025 कुस्ती रँकिंग मालिकेत भारताने किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 20 पदके. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 10 पाहूया. प्रश्न 10. द वुमन हू रॅन एम्स द मेमोयर्स ऑफ अ मेडिकल पायोनियर या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर स्नेह भार्गव हे. प्रश्न 11. सिंगापूर ओपन 2025 मध्ये नुकतेच पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कुनलावूत विटिडसर्न. प्रश्न 12. अलीकडेच भारत झेन कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. प्रश्न 13 पाहूया. अलीकडेच 2025 ची स्पॅनिश ग्राम्प्री फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री. प्रश्न 14. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या WHO अहवालानुसार 2029 पर्यंत जागतिक तापमानात किती वाढ होण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1.5 अंश सेल्सिअस. प्रश्न 15. अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेला नाथुला खिंड कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 16. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्यात आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 17. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून प्रसूती रजा हा घटनात्मक अधिकार घोषित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालय. असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.